नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 6 वाचल्याने व ऐकल्याने शत्रूच्या मनातील कपट दूर होते. तो मोहित होऊन मित्र बनेल. यासाठी ऐका कालिका देवीची शरणागती. बारामल्हार अरण्यात भूतांशी संघर्ष व त्यात विजयप्राप्ती झाल्यानंतर मच्छिंद्राने ते स्थान सोडले. त्यानंतर कुमार कार्तिकेयाच्या स्थानाचे त्याने दर्शन घेतले आणि पुढे तो कोकणात उतरला. कुडाळ प्रांतात आडूळ नावाचे एक गाव आहे. गावाच्या बाहेर दुर्गा मातेचे मंदिर आहे. त्याच मंदिरात कालिका देवी विश्रांतीसाठी येऊन थांबलेली होती. शंकराच्या हातात कालिका नावाचे जे अस्त्र होते तीच ही देवी होय. जेव्हा शंकराने कालिका अस्त्राने दैत्यांचा वध केला तेव्हा शंकर कालिकेस प्रसन्न झाले. त्या प्रसंगी शंकर कालिकेला म्हणाले, तू माझ्यासाठी आज पावेतो अनेक चांगली कार्ये केली आहेस. या प्रसंगी तुझ्या इच्छेस येईल तो वर तू मागून घे. शंकर प्रसन्न झाल्याचे पाहून कालिकेलाही मनापासून आनंद झाला. ती शंकराला म्हणाली, मी पुष्कळ वर्ष तुमच्या हाती राहून अनेक चांगली कार्ये वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. अंबिकेने देखील अनेक राक्षसांना यमसदनी पाठविण्यासाठी माझा उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे आता मी खरंच खूप थकले आहे. मला आता विश्रांतीची अतिशय गरज आहे. कोणीही मला सुप्तावस्थेतून उठवून त्रास देऊ नये अशी माझी इच्छा आहे. शंकराने तिची ही इच्छा मान्य केली. त्यांनी कोकणातील कुडाळ प्रांतातील आडूळ गावी कालिका देवीला विश्रांती स्थानासाठी जागा करून दिली. कलियुगात ते स्थान कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. हिंगला देवीच्या आशीर्वादानंतर मच्छिंद्राला कालिका देवीच्या दर्शनाचे वेध लागले होते. मच्छिंद्राला देवीचा महिमा माहीत होता. तो आडूळ गावी आला. गावाच्या बाहेर असणाऱ्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी तो गेला. मंदिरात शिरताच सर्वप्रथम त्याने देवीची मनोभावे प्रार्थना केली. तिला वंदन करून तो म्हणाला, हे माते, तू जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्रकाव्य केले आहे, त्याला तू सहाय्य कर. मच्छिंद्र हा काही सर्वसामान्य माणूस नव्हता. तो सिद्धयोगी होता. त्याची प्रार्थना म्हणजे एका सिद्धाने केलेले आवाहन होते. त्याचा प्रभाव जबरदस्त होता, अवर्णनीय होता. त्याने साद घातल्यामुळे देवीची सुप्तावस्था भंग पावली. तिच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आला. त्यामुळे ती खूप चिडली. मुचकुंदाची झोप उडवल्यावर तो जसा चिडला होता अगदी तशीच देवी चिडली. नृसिंह जसा खांबातून प्रकट झाला तशी ती आकस्मिक प्रकट झाली. चिडलेली कालिका देवी मच्छिंद्राला ओरडून म्हणाली, अरे मूर्खा, मी छान झोपलेली होते. तुला ते पाहवले नाही का? कशासाठी तू मला उठवलेस? काय तर म्हणे मी केलेल्या मंत्रकाव्याला वर दे. होय रे, तुला कोणी करायला सांगितले होते ते मंत्रकाव्य? तू मला बिलकुल त्रास देऊ नकोस. मला आता कोणत्याही संकटात पडायचे नाही. माझे सगळे कार्य पूर्ण झालेले आहे. तू मला आता कोणत्याही नवीन कार्यात अडकवू नकोस. मुकाट्याने येथून चालत हो. तुझे राख फासलेले तोंड मला अजिबात दाखवू नकोस. चल निघ इथून, नाहीतर दिव्याखाली कीटकाची जशी राख होते तसाच तूही जळून खाक होशील. देवीने आपला केलेला उद्धार ऐकून मच्छिंद्र जराही गर्भगळीत झाला नाही. उलट तो आत्मविश्वासाने देवीला म्हणाला, देवी, त्याची काळजी तू अजिबात करू नकोस. तसे काहीही होणार नाही याची मला खात्री आहे. सूर्यबिंब लहान असले तरी ते जगाला प्रकाश देते, हे तुला माहीत नाही का? तू माझा पराक्रम पाहशीलच. पांडवांनी मारुतीला प्रेमाने जसे रथावर घेतले, सूर्याने अरुणाला जसा सारथी केला, त्याचप्रमाणे तुझ्या साहाय्याची मी अपेक्षा करतो. मच्छिंद्राचे हे बोलणे देवीने अजिबात मनावर घेतले नाही. तिने आपली दुरुत्तरे देणे चालूच ठेवले. ती त्याला म्हणाली, तू कान फाडून आला आहेस.
म्हणून मी काही तुला भिणार नाही. तू हातात कंकण घातले आहेस आणि कपाळावर शेंदूर फासला आहेस, म्हणून मला तुझी भीती वाटणार नाही. तू जन्माला कसा आला आहेस हे मला माहिती आहे. मत्स्यकुळ सांगणाऱ्याने पहिल्यांदा मासे पकडायला शिकावे. कोळ्याच्या घरून तू पळून आला आहेस. तू मला काय अक्कल शिकवणार आहेस? भूते जिंकल्यामुळे कालिकेला आपण सहज नमवू असे जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. अरे खोटारड्या, तुला अहंकार चढला आहे. पण मी नुसते डोळे वटारले तरी ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडीन, तर तुझा माझ्यापुढे काय टिकाव लागणार आहे? एवढे नाही नाही ते देवी बोलूनही मच्छिंद्र जराही चिडला नाही. तो शांत चित्ताने एवढेच म्हणाला, बोलणारे मी खूप जण पाहिले आहेत. तू बोलण्यापेक्षा तुझा पराक्रम दाखव. मी काही कच्चा लेचापेचा नाही. मी दत्तगुरूंचा शिष्य आहे. झाडे कितीही उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय त्यांचे पान देखील कधी हालत नाही. एवढं लक्षात ठेव. तुझे शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव बघू दे तरी एकदा. त्याच्या या युद्धोत्सुक बोलण्यामुळे देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करत प्रकट झाली. त्या गर्जनेमुळे त्रैलोक्यातील चराचराचा अक्षरशः थरकाप उडाला. देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, दिक्पाल, सर्प, नाग, पशुपक्षी यांच्याबरोबरच मानव, ऋषी आदी सर्वच जण या सिंहगर्जनेमुळे घाबरून गेले. देव अंतराळातून पळत सुटले. पळता पळता खाली पाहून ते म्हणाले, अरे गोसाव्या, तुला देवीची शक्ती माहीत नसताना तिला क्रुद्ध कशासाठी केलेस? आता गुरूंचे स्मरण कर. स्वतःचे रक्षण तू कसे करतोस हे आता दिसेलच. चराचर भयकंपित करणाऱ्या सिंहगर्जनेनंतर देवी ओरडली, म्हणाली, मी वरची तळी आहे तर पृथ्वी खालची तळी आहे. आता या जात्यात तुला भरडूनच काढते. बघूया तुला कोण वाचवते किंवा तू स्वतःला कसा वाचवतोस. देवीच्या सिंहगर्जनेनंतर वा धमकावणीच्या बोलण्यानंतरही मच्छिंद्र शांतच होता. त्याच्या मुखावर आत्मविश्वास प्रखरतेने दिसून येत होता. तो अजिबात घाबरलेला नव्हता. भस्माची चिमूट त्याने हातात घेतली. वासवास्त्र मंत्र म्हणून ते भस्म त्याने देवीच्या अंगावर फेकले. प्रलयाग्नीसारख्या वाटणाऱ्या देवीवर त्याचा काही फरक पडला नाही. कालिका व वासवी या दोन शक्ती आकाशात एकमेकांना भिडल्या. त्यावेळी स्फोट होऊन सहस्र सूर्य प्रकाशित व्हावे असा प्रखर प्रकाश पडला. भयंकर आवाजही झाले. तरी देखील कालिकेने वासवास्त्र गिळून टाकले. ते पाहिल्यानंतर मच्छिंद्राने 11 रुद्र निर्माण केले. त्यासाठी त्याने 11 रुद्र मंत्र म्हटले. पण कालिकेने मृत्युंजय मंत्राचा वापर करून सुक्तीद्वारा सर्व रुद्रांची पूजा केली आणि त्यांना शांत केले. त्यामुळे ते रुद्र परत मच्छिंद्राकडे येऊन शांत झाले. त्यानंतर मच्छिंद्राने वज्रास्त्र उंच फेकले, पण ते देखील कालिकेने आपल्या पायाखाली तुडवले व उत्तरेकडे शैल पर्वतावर टाकले. परिणामी तो पर्वत फुटला. निम्माच पर्वत सुस्थितीत उरला. गुर्जर देशाच्या पुढे एकही उंच पर्वत उरला नाही. तेथून रामेश्वरपर्यंत पर्वताची ओळ राहिली. देवीवर वज्रास्त्राची काहीच परिणाम झाला नाही हे पाहून मच्छिंद्राने गुप्तपणे वाताकर्षण अस्त्राचा वापर केला. त्याचा मात्र योग्य तो परिणाम झाला. ते अस्त्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे शिरले. त्यामुळे कालिकेचे शरीर निश्चेष्ट अवस्थेत धाडकन पृथ्वीवर भान हरपून पडले. ती पडत असताना आपण आता संपलोच असे तिला वाटले. त्या स्थितीत तिने शंकराचा धावा केला. शंकरा, धावा, वाचवा मला, हे तिचे बारीक आवाजातील बोलणे देखील शंकराला स्पष्टपणे ऐकू गेले. शंकराला आपली कालिका संकटात असल्याचे लक्षात आले. ते ताबडतोब नंदीवर स्वार होऊन जमिनीवर आडुळगावच्या परिसरात आले. मच्छिंद्राने शंकर आल्याचे पाहताच त्यांच्या पायावर भक्तिभावाने लोटांगण घातले. शंकराने मच्छिंद्राला उठवले. त्याला आपल्या बाहुपाशात घेतले. प्रेमाने त्याच्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला. त्यांना त्याचा खूप अभिमान वाटला. ते त्याला म्हणाले,
बाळा, तू तर मोठा चमत्कारच केलास की. आज तू माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस, मोठा पराक्रम केलास. मला तुझा अभिमान वाटतो. शंकराने केलेली प्रशंसा ऐकून मच्छिंद्राला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तो शंकरांना म्हणाला, आदिनाथ, हा तुमचाच आशीर्वाद आहे. तुमच्या सांगण्यावरूनच श्री दत्तगुरूंनी मला बद्रिका वनात 6 महिने शिक्षण देताना सर्व विद्या शिकविल्या. त्यामुळेच आज मला हे शक्य झाले. शंकर त्याला म्हणाले, ठीक आहे, आता तू कालिकेला उठव पाहू. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी कालिकेला उठवतो, पण माझी एक विनंती आहे. आतापर्यंत ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. शाबरी विद्येच्या यशस्वीतेसाठी तिने माझ्या मुखात जिवेवर विराजमान व्हावे आणि आता मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा शंकराने त्याला तसे आश्वासन दिले. तू म्हणतोस तसेच ती करेल. आता तुझे अस्त्र परत घेऊन तिला प्रथम उठव पाहू. शंकराच्या या आश्वासनानंतर मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र मागे घेतला. त्यामुळे अचेतन अवस्थेतील कालिकेमध्ये पुन्हा पूर्ववत प्राण खेळू लागला. ती उठून इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा तिला शंकर दिसले. आपले प्राण वाचविल्याबद्दल तिने शंकराचे आभार मानले. तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू शस्त्रशक्ती म्हणून आज पावेतो माझ्या हाती इतके वर्ष जशी राहिलीस, तशीच येथून पुढे तू मच्छिंद्राच्या मदतीला थांबून जगावर उपकार करावे अशी मी तुला विनंती करतो. त्यासाठी मी तुला नागरत्न देईन. शंकराचे विनंतीवाचक शब्द ऐकून कालिका हसली. ती म्हणाली, विनंती कशाला म्हणता स्वामी? मी तुमची दासी आहे. आपण आज्ञा करा. आपण जिथे जायला सांगाल तेथे मी जाईन आणि आपण जे काही सांगाल ते मी मनपूर्वक करेन. तेव्हा तुम्ही कृपा करून विनंतीसारखे शब्द उच्चारून मला लाजवू नका. शंकराशी एवढे संभाषण केल्यानंतर तिने आपले लक्ष मच्छिंद्राकडे वळविले. मच्छिंद्राला तिने आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले, बाळा, तू खूप पराक्रमी आहेस. तुझ्या शाबरी विद्या या मंत्रकाव्यात तू जिथे जिथे नाव घालशील तेथे तेथे मी वाचणाऱ्याला सिद्धी प्रचिती देईन याची खात्री बाळग. देवीच्या आश्वासनामुळे मच्छिंद्राला खूप आनंद झाला. तेव्हा कालिका शक्ती शंकराने मच्छिंद्राच्या हाती सोपवली आणि शंकरांनी नंदीवरून कैलास पर्वताकडे प्रस्थान केले. त्यानंतर मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेसाठी उत्तर दिशेला उर्वरित कोकणात निघाला. जय अलख निरंजन.